हॅलो मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत इयत्ता 12वीचा जो सेक्शन 4 आहे त्यातील दुसरा चॅप्टर 4.2 टू सर विथ लव हा जो चॅप्टर आहे तो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याचं लिखाण केलं आहे E.R. ब्रेथवेट यांनी. तर याबद्दल आपण ह्या व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत. ओके, व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग 4.2 टू सर विथ लव बाय E.R. ब्रेथवेट हा चॅप्टर समजून घ्यायला. युस्टेस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट, जन्म 1912 आणि मृत्यू 2016. नोन ॲज E.R. ब्रेथवेट, त्यांना E.R. ब्रेथवेट म्हणून ओळखलं जातं. ही वॉज अ गयानीज बोर्न ब्रिटिश अमेरिकन नोवेलिस्ट, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. आता हे जे ब्रेथवेट होते त्यांचा जन्म कुठं झाला तर गयाना येथे झाला. आणि गयाना येथे जन्मलेले ते काय तर ब्रिटिश अमेरिकन नोवेलिस्ट मीन्स कादंबरीकार, रायटर मीन्स लेखक, त्यानंतर टीचर म्हणजे शिक्षक आणि डिप्लोमॅट ते होते. डिप्लोमॅट मीन्स काय तर मुत्सद्दी ते होते. बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑन सोशल कंडिशन्स अँड रेसियल डिस्क्रिमिनेशन्स अगेन्स्ट ब्लॅक पीपल. आणि विशेषतः ते कशासाठी प्रसिद्ध होते तर विशेषतः जे कृष्णवर्णीय लोक आहे, ब्लॅक लोक आहेत, काळे लोक किंवा कृष्णवर्णीय लोक, त्यांच्यावर होणारे जे काही सामाजिक अन्याय आहेत, त्याची सामाजिक कंडिशन आहे, सोशल कंडिशन आणि रेसियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे त्यांच्यासोबत जो वांशिक असा भेदभाव होतो त्यावर आधारित लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. ठीक आहे. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1959 ऑटोबायोग्राफिकल नोवेल्स टू सर विथ लव. त्यांची ते विशेषतः प्रसिद्ध आहेत किंवा त्यांना खास ओळखलं जातं. त्यांनी लिहिलं जी बुक आहे टू सर विथ लव 1959 आणि ही काय होती तर एक ऑटोबायोग्राफिकल नोवेल होती, आत्मचरित्रात्मक कादंबरी ती होती आणि त्यासाठी ते सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत आणि हीच त्यांची सर्वात प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. ठीक आहे. टू सर विथ लव व्यतिरिक्त त्यांनी काही बाकी इतरही कादंबरी लिहिल्या. त्यामध्ये ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग. आता ही सुद्धा एक कादंबरी आहे आणि या कादंबरीमध्ये ही रोट अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. आफ्रिकेचा जो प्रवास आहे त्यावर आधारित ही त्यांची कादंबरी, ती म्हणजे काय तर अ काइंड ऑफ होम कमिंग ही त्यांनी लिहिली. त्यानंतर पुढची कादंबरी अ चॉईस ऑफ स्ट्रॉ. आता ही जी चॉईस ऑफ स्ट्रॉ आहे ही जी पोएम आहे ती कशावर आहे तर अ नोवेल सेट इन लंडनमध्ये घडणारी ही कादंबरी आहे. त्यानंतर पुढे आणखीन एक कादंबरी जी खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी ते ओळखले जातात, त्या म्हणजे रिलक्टंट नेबर्स ही सुद्धा एक कादंबरी. अ मेमर अँड ट्रेटाईज अबाउट रेसिझम, वंशभेदावर आधारित आत्मकथन आणि चिंतन या कादंबरीमध्ये आपल्याला दिसून येतं. ही काही त्याची महत्त्वाची विशेष अशी पुस्तकं आहेत. ठीक आहे. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, and a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. ओके, आता ब्रेथवेटची जी काही रायटिंग आहे त्यांच्या रायटिंगमध्ये, त्यांच्या लेखनात बहुतेक करून काय दिसतं आपल्याला तर सुशिक्षित असा जो कृष्णवर्णीय माणूस आहे, ब्लॅक मॅन, एक सुशिक्षित एज्युकेटेड, ओके, त्या व्यक्तीला कशा अडचणी येतात, कशा त्या व्यक्तीला अडचणी भोगाव्या लागतात याचं चित्रण आपल्याला दिसून येतं. ओके, जसं की एक सोशल वर्कर आहे एखादा व्यक्ती, कृष्णवर्णीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता आहे किंवा मग शिक्षक आहे किंवा मग एक सामान्य व्यक्ती आहे, तो कशाप्रकारे त्याला इन ह्युमन सिर्कमस्टान्सेसमध्ये राहावं लागतं हे आपल्याला त्याच्या कादंबरीमधून दिसून येतं विशेषतः. ठीक आहे. त्यानंतर दिलं बघा पुढं. आता या कादंबरीत आपल्याला काय बघायचं आहे, टू सर विथ लव, तो पॅसेज आता दिला आहे खाली, बघा काय दिलं आहे. टू सर विथ लव इज अ ऑटोबायोग्राफिकल नोवेल. ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. आता या कादंबरीमध्ये नॅरेटर जो आहे, निवेदक ज्याला आपण म्हणतो, तो काय तर या कादंबरीतील निवेदक हा काय तर अभियंता आहे, इंजिनियर आहे. बट टू मेक बोथ्स एंड मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. परंतु उपजीविकेसाठी तो काय करतो तर लंडनच्या ईस्ट एंडमधील एका कठीण परिस्थितीच्या शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. रफ लंडन म्हणजे तर काय सांगितलेलं तर टीचर म्हणून तो काम करतो आहे सध्या त्या एरियामध्ये, लंडनच्या ईस्ट एंडमधील त्या शाळेमध्ये तो काय करतो तर एक शिक्षक म्हणून तो नोकरी स्वीकारतो. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आता ही जी शाळा आहे ती शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली असते. असे विद्यार्थी की ज्यांना त्यांच्या वर्तनामुळे इतर शाळांनी नाकारलेलं आहे, असे विद्यार्थी त्या शाळेत शिकत असतात. ठीक आहे. आणि तिथे हा काय करतो तर शिक्षकाची नोकरी स्वीकारतो. ॲट द बिगिनिंग
सुरुवातीला द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुलिड बाय द स्टुडंट्स बट लेटर हिज काम डेमेनॉर अँड डिझायर टू सी देम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. आता सुरुवातीला काय करतात विद्यार्थी, त्याची चेष्टा करतात, रिडिक्युल म्हणजे हसतात त्याच्यावर, त्याची चेष्टा करतात, मस्करी करतात. त्यानंतर बुलिड त्याला त्रास देतात हे विद्यार्थी सुरुवातीला. परंतु या E.R. ब्रेथवेट यांचा जो काही शांत स्वभाव आहे आणि विद्यार्थ्यांना यशस्वी होताना पाहण्याची त्यांची जी इच्छा आहे, त्यामुळे हळूहळू त्यांना काय मिळतं तर विद्यार्थ्यांकडून आदर मिळायला लागते, रिस्पेक्ट त्यांना मिळतो विद्यार्थ्यांकडून. हेच आपल्याला या कादंबरीमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. आता या कादंबरीचे काही महत्त्वाचे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये बघा, नंबर 1 मेन कॅरेक्टर्स, महत्त्वाची मुख्य पात्रे. रिकी ब्रेथवेट हा निवेदक आहे, कथानायक ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर मेन कॅरेक्टरमध्ये रिकी ब्रेथवेट, हा निवेदक तो स्वतःच आहे. गिलियन ब्लेंचर्ड, मिसेस डेल इव्हॉन्स, डेनहॅम, पामेला डेअर, मिस्टर फ्लोरियन. आता हे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला सांगता येतील. आता मायनर कॅरेक्टर म्हणजे सेकंडरी, दुय्यम पात्र आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये आहे बघा बॉब बेलमॉट, जेस बेलमॉट, जॅकलिन बेंडर, बकली, क्लिंटी, जोसी डॉज. ओके. त्यानंतर आहे सेल्मा ड्र्यू, पॅट्रिक फर्मन, हॅकमन, टीच जॅक्सन, मोयरा जोसेफ, मोनिका पेग. ओके. मोनिका पेज. त्यानंतर पाल्मर. त्यानंतर आहे बघा बार्बेरा पेग, अंडरस्टँड. युफेमिया फिलिप्स पॉटर, जेन पार्सल. ओके. त्यानंतर सॅपियानो, लॉरेन्स सिल्स. त्यानंतर थिओ वॉटसन. हे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला सांगता येतील या कादंबरीतील. ठीक आहे. समरी ऑफ द नोव्हल म्हणजे या कादंबरीचा सारांश काय आहे थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर E.R. ब्रेथवेट. आता ही जी कादंबरी आहे टू सर्व विथ लव, ही काय तर एक फिक्शन बेस्ड कादंबरी आहे. फिक्शन बेस्ड मीन्स एक काल्पनिक कादंबरी आणि कोणाच्या जीवनावरती आधारित आहे तर जो ऑथर आहे या कादंबरीचा जो लेखक आहे E.R. ब्रेथवेट यांच्या जीवनावर आधारित ती कादंबरी आहे आणि काल्पनिक अशी ती कादंबरी आहे. ठीक आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. या कादंबरीतील जे मुख्य पात्र आहे मेन कॅरेक्टर दॅट इज E.R. ब्रेथवेट, ते काय करतात तर एका तेल शुद्धीकरण कारखान्यात इंजिनियर म्हणून काम करत आहेत. ठीक आहे. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअर फोर्स इन द वॉर. त्यांनी युद्धाच्या काळात रॉयल ब्रिटिश एअर फोर्समध्ये सुद्धा काम केलं होतं, तिथे सुद्धा त्यांनी सेवा दिलेली असते. ठीक आहे. आफ्टर द वॉर बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. युद्धानंतर ब्लॅक पर्सन म्हणून म्हणजेच कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. ॲज अ लास्ट रिसॉर्ट. ओके. आता त्यांना नोकरी मिळत नाही, शेवटचा पर्याय म्हणून काय करता येते, ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. एका शाळेत शिक्षक होण्यासाठी अर्ज ते करतात. ठीक आहे. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीन स्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि आश्चर्याची गोष्ट, सरप्रायझिंगली लंडनच्या ईस्ट एंडमधील जे काही ग्रीन स्लेट स्कूल आहे तिथे त्यांची निवड होते आणि तिथे त्यांना शिकवण्यासाठी कुठला क्लास मिळतो तर जे की सिनियर क्लासेस आहेत, वरिष्ठ वर्ग, त्यांना शिकवण्याची जबाबदारी त्यांना दिली जाते. ठीक आहे. ग्रीन स्लेट स्कूलमध्ये त्यांची निवडसुद्धा होते आणि तिथे शिकवण्याची जबाबदारी त्यांना मिळते. त्यानंतर पुढचा पॅसेज काय सांगतो बघा. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. आता कादंबरी वाचत असताना कथा ज्या काळात घडते तो काळ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ब्रेथवेट finds that even though he considered himself British and has served in the Royal Air Force RAF, the English do not consider him to be one of them. आता ब्रेथवेट स्वतःला ब्रिटिश मानत जरी असले तरी आणि त्यांनी स्वतः RAF
रॉयल एअरफोर्समध्ये सेवा दिलेली आहे, तिथे काम केलेलं असलं तरी देखील द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम, तरी देखील हे इंग्रज जे आहे त्याला आपल्यातील एक मानत नाहीत. हे तर आपल्या लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ती कंडिशन आहे त्या कादंबरीची, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. This leads Braithwaite to feel bitter about the English and colonialism as well as about his white students. यामुळेच ब्रेथवेट यांच्या मनात इंग्रजांविषयी आणि कॉलोनियलिझम मीन्स वसाहतवादाविषयी कटुता त्यांच्या मनात निर्माण झाली होती. ठीक आहे, आणि त्याचबरोबर गोऱ्या वर्णाची जी मुलं आहे, व्हाईट स्टुडंट्स, ओके, श्वेतवर्णी आपण त्याला म्हणू शकतो, गोऱ्या वर्णाच्या विद्यार्थ्यांविषयीही त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. ठीक आहे, आता कॉलनिझम म्हणजे काय, ब्रिटिश जसं आपल्या भारतात येऊन त्यांनी राज्य केलं तर त्यांनी कॉलनी बनवली, म्हणजे ती इथं काय पॉलिटिकल सगळ्या प्रकारचे डिसिजन ते घेत आहेत तशा प्रकारे. ठीक आहे, तर कॉलनिझमबद्दल म्हणजे वसाहतवादाविरुद्ध देखील त्यांच्या मनात कटुता होती, राग होता, द्वेष होता. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. आता ब्रेथवेट यांची जी शिक्षक म्हणून नोकरी आहे ती सुरुवातीपासूनच त्यांना कठीण ठरते आणि त्यांना वारंवार अपमान सहन करावा लागतो. ठीक आहे, ही कन्सिडर्स ही स्टुडंट्स रिस्पेक्टफुल, ते आपल्या विद्यार्थ्यांना उद्धट, इल मॅनर म्हणजे असभ्य, ॲट मिस्चिवस आणि त्याचबरोबर खोडकर समजतात. मिस्चिवस मीन्स खोडकर समजतात. वाईल his students consider him to be an arrogant outsider unfamiliar with the social environment in which they have grown up. आणि या उलट ते जे विद्यार्थी आहे ब्रेथवेटचे ते काय समजतात, ब्रेथवेटला गर्विष्ठ. ठीक आहे, ते विद्यार्थी त्याला ॲरोगंट आउटसायडर, गर्विष्ठ व्यक्ती समजतात. गर्विष्ठ बाहेरचा माणूस समजतात, आउटसायडर म्हणजे तो इथला नाही, बाहेरचा एक गरिष्ठ व्यक्ती आहे असं ते समजतात. ठीक आहे, त्याचबरोबर अनफॅमिलियर विथ सोशल इन्व्हायरमेंट, आणि असा व्यक्ती ज्याला काय नाही तर सामाजिक वातावरणाची ओळख नाही असं त्यांना वाटतं. कोणाला, विद्यार्थ्यांना वाटतं यार ब्रेथवेटबद्दल. द स्टुडंट्स हरॅश हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युजिंग फाऊल लँग्वेज अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी त्यांना काय करतात तर त्रास देऊ लागतात. त्यांच्या लेक्चरच्या वेळेस, त्यांच्या तासादरम्यान त्यांची जी बाकडं आहेत, डेस्क ते वाजवतात, आपटतात. ठीक आहे, त्यानंतर फाऊल लँग्वेज मीन्स घाणेरडी भाषा वापरत होते. त्याचबरोबर बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट, अंडरस्टँड, आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर छळ ते करतात. कोणाचा, त्या शिक्षकाचा, E.R. ब्रेथवेटचा. ठीक आहे, त्यानंतर इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हरॅश ब्रेथवेट. मुलीही ब्रेथवेट यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत, त्यासुद्धा त्याला त्रास देतात. ठीक आहे, in a reaction to that, Braithwaite verbally scolds the girls for acting in an unladylike manner and being unruly in the class. याच्यावर प्रतिक्रिया म्हणून ब्रेथवेट काय करतात तर मुलींना वर्गात असभ्य वर्तन केल्याबद्दल आणि शिस्तभंग केल्याबद्दल तोंडी सुरवतात, त्यांना ते ओरडतात, त्यांच्यावर ते रागवतात, त्यांच्यावर ते चिडतात. When he understands that his outburst has not gained him any respect and coordination from the students. आता जेव्हा त्यांना समजतं की त्यांचा जो राग व्यक्त करण्याची आहे पद्धत, म्हणजे राग व्यक्त केल्याने विद्यार्थ्यांकडून त्यांना काय होत नाही तर आदर मिळत नाही आहे, त्याचबरोबर सहकार्य मिळत नाही, हे त्यांच्या लक्षात येतं. आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं तेव्हा ते काय करतायत, ही चेंज हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स. तेव्हा ते आपली शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांशी जी वागण्याची पद्धत आहे त्यामध्ये ते बदल करतात. आणि डिसाइड्स, आणि ते काय ठरवतात ते की टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन. ते असं ठरवतात की विद्यार्थ्यांशी प्रौढ आणि सन्माननीय व्यक्तीप्रमाणे संवाद साधण्याचा निर्णय ते घेतात. कोण, E.R. ब्रेथवेट. ठीक आहे, ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रेफर टू ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. तिच्याशी इच्छा असते की प्रत्येक मुलीला मिस असं संबोधलं जावं आणि विद्यार्थ्यांनी त्याला सर असंच बोलावं अशी तो अपेक्षा ठेवतो. ॲट फर्स्ट, सुरुवातीला काय होतं बघा, द स्टुडंट्स फाइंड धिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीला विद्यार्थ्यांना इतका मान देणं हास्यास्पद वाटतं, अनावश्यक वाटतं, अननेसेसरी. ठीक आहे, हावेवर दे कम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स, कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनदर. परंतु काही आठवड्यातच त्यांचा दृष्टिकोन काय होतो तर बदलतो. त्यांच्या स्वच्छतेत आणि एकमेकांशी वागण्यातही मोठा बदल दिसून येतो. म्हणजे हायजीन, स्वच्छता ते फॉलो करतात आणि त्यांच्या वागण्यातसुद्धा काय होतं तर मोठा बदल दिसून येतो. ठीक आहे,
दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि समजूतदारपणे, ॲमिकेबल मीन्स समजूतदारपणे हाताळण्यात ब्रेथवेट काय होतो तर यशस्वी राहतो. ठीक आहे. पुढचा जो पॅसेज आहे त्यामध्ये काय दिलं बघा. टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन्स टू म्युझियम्स अँड थिएटर्स. ठीक आहे. हॅव नेवर बीन. आता वर्गातील विद्यार्थ्यांची सांस्कृतिक जाण वाढणे, कल्चरल एक्सपोजर वाढवण्यासाठी तो त्यांना शैक्षणिक सहलीवर आणि भ्रमंतीसाठी नेतो. ठीक आहे. एक्सकर्शन मीन्स भ्रमंती करणे, एक पिकनिक एक करायची. ठीक आहे. फील्ड ट्रिप म्हणजे काय तर शैक्षणिक सहल, त्यासाठी तो घेऊन जातो. ओके. आणि कुठे घेऊन जातो त्यांना? टू म्युझियम्स अँड थिएटर्स. संग्रहालय असतील, त्याचबरोबर थिएटर्स म्हणजे नाट्यगृह, या ठिकाणी तो त्यांना घेऊन जातो. अंडरस्टँड. अ व्हाईट फिमेल टीचर. आता जी काही व्हाईट फिमेल टीचर आहे, शिक्षिका, ओके, व्हाईट गोऱ्या वर्णाची, तिचं नाव आहे गिलियन ब्लेंचर्ड. आता ही जी गिलियन ब्लेंचर्ड आहे, गिलियन ब्लेंचर्ड अकंपनीड द क्लास ऑन दिस एक्सकर्शन. ती सुद्धा काय असते तर या सहलीमध्ये त्यांच्या वर्गासोबत ती असते. ठीक आहे. ती सुद्धा येते. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ब्लेंचर्ड अँड ब्रेथवेट. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट इज टेस्टेड मेनी अ टाईम. याचप्रमाणे ब्रेथवेट जे आहेत, ब्लेंचर्ड आणि ब्रेथवेट यांच्यातील मैत्रीची सुरुवात होते. याचप्रमाणे ब्रेथवेट आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधील नातं सुद्धा काय होतं तर अनेक वेळा कसोटीला लागतं. ठीक आहे. ऑल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, ही लर्न टू फॉरगिव्ह देम. जरी त्याचे विद्यार्थी त्याला काय करत असले, वारंवार त्याला निराश करतात, दुखवतात, ठीक आहे, तरीही तो त्यांना माफ करायला शिकतो. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, इम्पॅथी अँड नॉलेज. ओके. विद्यार्थीसुद्धा काय करतात, त्याला नेहमीच आश्चर्यचकित करतात. कसे तर त्यांनी विद्यार्थी काय करतात, त्यांची स्वतःची परिपक्वता दाखवतात, मॅच्युरिटी. त्यानंतर इम्पॅथी मीन्स सहवेदना, नॉलेज म्हणजे ज्ञान दाखवून नेहमी त्याला काय करतात तर आश्चर्यचकित करतात. कोणला? E.R. ब्रेथवेटला. अनादर फेसेट ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज is the heavy history of colonialism, its dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. आता आणखीन एक जो फेसेट म्हणजे पैलू आहे महत्त्वाचा या कथेचा, या स्टोरीचा, तो म्हणजे काय तर वसाहतवाद. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं वसाहतवाद म्हणजे काय तर जे ब्रिटिश आपल्या देशात येऊन त्यांनी आपलं राज्य केलं, म्हणजे त्यांनी इथे वसाहती उभारल्या, म्हणजे तिथे यायचे आणि पॉलिटिकल सगळे निर्णय, सोशल निर्णय, सगळे निर्णय ते घेत होते, त्यांचे कायदे ते चालायचे तशा प्रकारे. तर हा जो वसाहतवादाचा खोलवर रुजलेला इतिहास आहे, ओके, त्याचे परिणाम, डार्क कॉन्सिक्वेन्सेस, काळे परिणाम, आणि या काळ्या परिणामातून निर्माण झालेली मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा, म्हणजेच मानसिक आणि शारीरिक आघात जे त्याच्यावर झाले, आणि यामुळेच दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड अँड रॉथ फॉर ब्रिटिश. आणि यामुळेच ब्रेथवेट यांच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि राग वाढतो. रॉथ मीन्स WRETH, रॉथ मीन्स राग. ओके. गुस्सा ज्याला आपण म्हणतोय. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ कॉलनिझम वाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर II. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहत असताना त्यांना वसाहतवादाचे प्रेजुडिशियल मीन्स पूर्वग्रहदूषित परिणाम सतत जाणवत राहतात. ओके. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जी कल्पना असते त्याला आपण काय म्हणतो, प्रेजुडाईस. ठीक आहे. तर त्याच्या मनात जी ब्रिटिशांबद्दल कल्पना होती त्याला आपण पूर्वग्रह म्हणतोय, त्यालाच प्रेजुडाईस असं म्हणतात. ठीक आहे. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि हे जे नकारात्मक अनुभव आहे त्यांच्या विचारांवर आणि कृतींवर काय करतात तर वारंवार प्रभाव टाकण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं आहे. ठीक आहे. या स्टोरीमध्ये, या कादंबरीत तुम्हाला ते बघायला मिळेल. ब्रेथवेट इज सरप्राइज अँड shocked by the conditions in which the students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. विद्यार्थी ज्या परिस्थितीत राहतात ते पाहून ब्रेथवेट काय होतात तर आश्चर्यचकित होतात, हादरून जातात. ठीक आहे. शॉक्ड अँड सरप्राईज अँड शॉक्ड म्हणजेच आश्चर्यचकित आणि ते हादरून जातात. त्याचबरोबर अँड ऑल्सो फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग इन्व्हायरमेंट. त्याचबरोबर युद्धामुळे झालेले शारीरिक आघात त्यांच्या शिक्षणाच्या वातावरणात सर्वत्र दिसून
येतात. ठीक आहे. थीम ऑफ द नोवेल, कादंबरीची थीम काय आहे? आता थीम या शब्दाचा अर्थ होतो की मुख्य आशय किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो मुख्य विषय. अंडरस्टँड? मध्यवर्ती कल्पना असं देखील त्याला म्हटलं जातं. तर या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना काय आहे, मुख्य विषय काय आहे ह्या कादंबरीचा? तर लक्षात घ्या, स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप म्हणजे विद्यार्थी शिक्षक नातं, प्रेजुडाईस म्हणजे पूर्वग्रह, अँड रेसिझम, आणि रेसिझम म्हणजे वंशवाद. दीज आर द मेजर थीम्स ऑफ द नोवेल. या तिन्ही जे आहेत हे काय, तर या कादंबरीच्या प्रमुख अशा थीम आहेत, मध्यवर्ती कल्पना आहेत. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असं थोडक्यामध्ये या तीन जे विषय सांगितलेले तुम्हाला प्रमुख, या तिन्ही विषयांभोवतीच काय होते, तर ही कादंबरी काय असते, तर फिरत असते. ठीक आहे. E.R. Braithwaite gets a job of a teacher in a rather rough and notorious school. रफ म्हणजे खडतर आणि नोटोरियस मीन्स बदनाम, कुप्रसिद्ध. तर E.R. Braithwaite हे जे या कादंबरीचे लेखक आहे त्यांना काय होतं, तर शिक्षकाचा जॉब मिळतो, नोकरी मिळते एका खडतर व बदनाम अशा शाळेमध्ये. ठीक आहे. ही फाइंड्स दॅट, तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल. आणि हे जे ह्या शाळेत शिकण्याचे विद्यार्थी आहेत ते अशा बॅकग्राऊंडशी बिलॉंग करतात, अशा पार्श्वभूमीतून ते आलेले आहेत की दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. आणि ती जी पार्श्वभूमी आहे, ज्या ठिकाणून ती मुलं आहेत, दॅट इज नॉट सुटेबल, ती काय नाही तर अनुकूल नाही आहे. कशासाठी? लर्निंग, शिकण्यासाठी. अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस, त्या सर्व मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे सर्वांगीण विकासासाठी. ओके. ती जी पार्श्वभूमी आहे, ते जे बॅकग्राऊंड आहे ते काय नाही तर अनुकूल नाही, असं त्या लेखकाच्या मिस E.R. Braithwaite यांच्या निदर्शनात येतं. ही नोटीस, त्यानंतर त्यांना हे सुद्धा जाणवतं की द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. जी मुलं आहेत, विद्यार्थी, ते सुद्धा काय करायला तयार नाही, तर त्यांची वृत्ती, ॲटिट्यूड आणि बिहेवियर मीन्स वागणूक, ते स्वतःची वृत्ती आणि वागणूक बदलण्यासाठी सुद्धा तयार नाहीत, हे सुद्धा त्यांना समजतं, हे सुद्धा त्यांना जाणवतं. कोणाला? E.R. Braithwaite यांना, जेव्हा ते त्या शाळेत जॉईन होता त्यानंतर. ठीक आहे. आता पुढे काय दिलं बघा, Braithwaite विथ हिज नोवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज. Braithwaite काय करतात, आपल्या नवीन आणि क्रिएटिव्ह म्हणजे काय तर सृजनशील अशा ज्या कल्पना आहेत, त्यानंतर इनोव्हेटिव्ह टेक्निक, नाविन्यपूर्ण पद्धती, अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी, आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची समज यांच्या जोरावर काय करतात, ते अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. या सर्वांच्या जोरावर ते काय करतात, तर मुलांची, विद्यार्थ्यांची हळूहळू मने जिंकतात. ठीक आहे. दो ही वॉज बुलिट. ओके. त्यांना अनेक वेळा त्यांचा छळ केला जातो, हरॅश केला जातो, त्यांचा अपमान केला जातो. कोणाचा? E.R. Braithwaite यांचा, मुलांकडून. मेंटली अँड फिजिकली टॉर्चर मेनी टाइम्स. त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्राससुद्धा त्यांना सहन करावा लागतो शिक्षकाला, त्या E.R. Braithwaite यांना. ओके. ही डिडंट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नोवेल आयडियाज अँड टेक्निक्स. इतकं झाल्यानंतर सुद्धा ते काय करत नाही, तर ही डिडंट लूज हिज पेशन्स, ते स्वतःचं नियंत्रण ते सोडत नाहीत. ओके. आणि पुन्हा त्यांचं जे काही बदल कंटिन्यू जे काही त्यांना इम्प्लिमेंट करायचे, नवीन आयडियाज, नवीन अशा ज्या कल्पना आहेत, टेक्निक आहेत, नवीन असे जे तंत्र आहेत जे त्यांना इम्प्लिमेंट करायचे, ते वापरून ते चालूच ठेवतात. दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईफ. आणि याचा फायदा त्यांना असा होतो की विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल ते घडवून आणतात. त्यांच्या जे काही काय असतं नवीन आयडियाज आहेत, टेक्निक्स आहेत, यांचा वापर करून. त्यांना त्रास होतो, परंतु त्या त्रासाला सहन करून ते काय करतात, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात. ठीक आहे. पुढचा पॅसेज काय सांगतो बघा. The racism prevalent in the Great Britain during the mid-1940s, the time period during which To Serve with Love takes place, okay, is a primary significance in the novel. आता mid-1940s म्हणजे कुठला टाईम पिरियड? 1940 पासून तर 1950च्या दरम्यानचा टाईम पिरियड. त्यातही विशेषतः 1945 मिड आहे की नाही, 1940 ते 1950च्या दरम्यान हे जे 10 वर्ष, यामध्ये मिड टाईम कुठला असणार, तर 1945-46. तर या दरम्यान आपल्याला दिसून येतं की ग्रेट ब्रिटनमध्ये वंशभेद जो होता तो प्रिव्हॅलंट होता, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तो असायचा. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ही कादंबरी लिहिली गेली, आता ही कादंबरी सुद्धा mid-1940s मध्ये लिहिली गेली आहे, टू सर्व विथ लव, त्यावेळी देखील हा मुद्दा जो होता, जो कादंबरीत आहे कशाचा, रेसिझमचा, तो खूप जास्त होता. ठीक आहे. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्स रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन. आता नॅरेटर जो आहे, कथनकर्ता, आपल्या आयुष्यातील अनेक असे प्रसंग तो सांगतोय, इन्सिडेंट तो सांगतोय की जिथे त्याला काय झालं, तर जे काही रेसिझम आहे, गोऱ्या ब्रिटिश लोकांकडून वंशभेद त्यांना सहन करावा लागला, असे बरेचसे इन्सिडेंट तिथे लेखक सांगत आहे. ठीक आहे.
इन विच ही एक्सपिरियन्स द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन इन्क्लुडिंग इन्काउंटर्स ऑन द बसेस. आता कुठे कुठे एक्सपिरियन्स आला त्याला वंशभेदाचा, तर बसमध्ये प्रवास करत असताना, त्यानंतर ॲट जॉब इंटरव्ह्यू, त्याचबरोबर नोकरीच्या मुलाखती दरम्यान, ॲट ग्रीनस्लेट स्कूल त्या शाळेतसुद्धा त्यांना एक्सपिरियन्स आला कशाचा, तर वंशभेदाचा. वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, आणि त्याचबरोबर घर शोधताना, ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन, आणि आपल्या प्रेयसीसोबत रेस्टॉरंटमध्ये जाताना अशा अनेक ठिकाणी त्याला काय झालं, तर रेसिझम मीन्स वंशभेदाचा अनुभव येतो. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केल्या तर इथे मांडलेल्या आहेत या कादंबरीमध्ये स्पष्टपणे. ठीक आहे. ॲट द ऑनसेट ब्रेथवेट इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडायसेस. आता सुरुवातीला ब्रेथवेट यांना असा जो पूर्वग्रह आहे पाहून मोठा धक्का बसतो. हे जे पूर्वग्रह आहेत म्हणजे व्हाईट लोक जे काही कमजोर समजतात ब्लॅक लोकांना, कृष्णवर्णीय लोकांना, हे बघून त्यांना मोठा धक्काच बसतो. ठीक आहे. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटन कॉलनी. त्याचं पालनपोषण कुठं झालं होतं, तर ब्रिटिश गयाना येथे झालं होतं. म्हणजे तो लहानचा मोठा झाला ब्रिटिश गयाना येथे, म्हणजे गयाना नावाचा जो एरिया आहे तिथं ब्रिटिश रूल करत होते, तिथे तो मोठा झाला होता, तिथे त्याचं पालनपोषण झालं होतं. आणि काय करायचा तो, ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, तो स्वतःला काय समजायचा, तर एक ब्रिटिश नागरिक म्हणून पाहत होता. ठीक आहे. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन ब्रिटिश कॉलनी, ब्रिटिश वसाहतीतील एक कृष्णवर्णीय किंवा मग काळ्या वर्णाचा ब्रिटिश म्हणून तो स्वतःला बघत नव्हता. ठीक आहे. कोण, E.R. ब्रेथवेट. When he served Great Britain in the Royal Air Force that gave him respect and esteem in the society. रॉयल एअर फोर्समध्ये ग्रेट ब्रिटनसाठी काम करत असताना, सेवा देत असताना त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळत होती. ज्यावेळेस युद्धासाठी जायचा त्यावेळेस त्याला प्रतिष्ठा मिळत होती. द डे ही लेफ्ट द जॉब, मात्र ज्या दिवशी त्यांनी ती नोकरी सोडली, E.R. ब्रेथवेट यांनी ती नोकरी सोडली, ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी ॲन आउटसाइडर. त्या दिवसापासूनच ते स्वतःला काय समजायला लागले, तर समाजात परक अशा प्रकारे त्यांना वाटू लागलं होतं. एक आउटसाइडर म्हणजे त्या देशातला नाही अशा प्रकारची त्याला भावना यायला लागली होती. कोणला, E.R. ब्रेथवेट यांना. ठीक आहे. पुढचा पॅसेज काय सांगतो बघा. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज. आता नोकरीच्या मुलाखतीमध्ये ब्रेथवेट यांचा जो मोठा अनुभव आहे, एक्सटेन्सिव्ह मीन्स मोठा, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण, यांचा काही उपयोग पडत नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. ठीक आहे. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फील, आणि जिथे कुठे ते काय करायचे तर नोकरीसाठी जायचे त्यांना काय सांगितलं जायचं, तर द जॉब हॅज ऑलरेडी बीन फील, ही जी नोकरी आहे ती आधीच भरली गेली आहे असं सांगितलं जातं. तर किंवा मग ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट, किंवा मग त्यांना सांगितलं जायचं की ते त्या नोकरीसाठी जास्त पात्रताधारक आहेत असं त्यांना म्हटलं जायचं. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बेट्रेयल फॉर द ब्रिटिश, आणि यामुळे ब्रिटिश लोकांबद्दल त्यांच्या मनात असलेली जी फसवणुकीची भावना आहे ती अधिक तीव्र होते. आणखीन राग त्यांना त्या गोष्टीचा येतो, आणखीन तीव्रता वाढते की हे जे ब्रिटिश आहेत ते कसे तर फसवेगिरी करणारे लोक आहेत. ठीक आहे. ही नेवर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रिअरली डज ही डू सो वर्बली. तरी ते कधी काय करत नाही तर शारीरिक हिंसेकडे वळत नाही, फक्त काय करतात तर क्वचितच शब्दांनी राग व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. व्हर्बलीच ते फक्त बोलत आहेत, कुठल्या प्रकारचं फिजिकली शारीरिक हिंसेकडे ते वळत नाहीत. ही एक्झिबिट्स पेशंट इंड्युरन्स ॲट टाइम्स. अंडरस्टँड. अनेक वेळा ते संयमाने सहन करतात. इंड्युअर करणं म्हणजे सहन करणं, एकदम संयमाने ते काय करतात तर सहन करतात. अँड अदर्स, आणि कधी he describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desired to hurt those who treat him unfairly. आणि कधी त्यांच्या मनात इतका राग वाढतो की ते काय करतात तर द्वेषात म्हणजे ते पूर्णतः रागामध्ये ट्रान्सफॉर्म होतात, त्यांच्यामध्ये बदल होतो आणि ते सांगतात की ते आता बदलत आहेत. ट्रान्सफॉर्मिंग इंटू हेट्रेड सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर टू हर्ट दोज, आणि त्यांच्याशी इच्छा होते की जे अन्याय करणारे आहे त्यांना काय केलं पाहिजे तर दुखावलं गेलं पाहिजे, अशी त्यांच्या मनामध्ये काय ती तर भावना येते. अशा प्रकारे त्यांना वाटत असतं. ठीक आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस, या सर्व अनुभवांमुळे ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीन स्लेट स्कूल टू बी अ बिट notorious and rough in behavior but
proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives. परंतु या सर्व अनुभवांमुळे ते काही ग्रीन स्लेट स्कूलमधील किंवा शाळेतील विद्यार्थी आहे त्यांना थोडेसे बदमाश आणि उद्धट स्वभावाचे वाटतात. नोटोरियस मीन्स बदमाश, रफ म्हणजे काय तर उद्धट असे ते वाटतात. परंतु आता हे वाटून सुद्धा बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट, परंतु योग्य काळजी आणि समजून जर आपण त्यांना घेतलं, ट्रीटमेंट आपण त्यांना योग्य प्रकारे दिली, वागणूक आपण त्यांना चांगल्या प्रकारे दिली, तर ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव सक्सेस. तर काय होईल तर हे विद्यार्थी नक्कीच जीवनात काय होतील तर यश मिळवू शकतील. ठीक आहे. अँड डिझायर गोल्स इन देअर लाईफ्स, आणि आपल्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचतील असा विश्वास कोणाला आहे तर या ब्रेथवेट यांना आहे. ठीक आहे. हे आपण या कादंबरीत बघणार आहोतच. ठीक आहे. आता आपण बघतोय पुढे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, म्हणजेच उताराचा सारांश. तर उतारा कुठला आहे बघा आपल्या चॅप्टरमध्ये, तो आहे चॅप्टर नंबर 17. या चॅप्टर नंबर 17 जो आहे त्याचा हा जो उतारा आहे, या उताराचा इथे सारांश दिलेला आहे. सारांश म्हणजे थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की या चॅप्टरमध्ये ॲक्च्युअली आपण काय शिकणार आहोत, काय बघणार आहोत. तर तो सिनॉप्सिस काय, तो सारांश काय, तर आपण बघूया. इन दिस एक्स्ट्रॅक्ट, या उतार्यामध्ये ब्रेथवेट रिकाउंट्स म्हणजे आठवतात आणि ते तिचं त्या गोष्टीचं वर्णन करता. या एक्स्ट्रॅक्टमध्ये काय वर्णन करता येते, द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल, म्हणजे जी काही विद्यार्थी परिषद आहे त्यांच्याकडून हाफ इयरली रिपोर्ट मीन्स अर्धवार्षिक अहवालाचं वर्णन तिथे सांगतात या एक्स्ट्रॅक्टमध्ये. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी अँड अदर स्टुडंट्स, आणि या अहवालामध्ये शाळेतील विद्यार्थी काय करतात तर शिक्षक वर्ग, फॅकल्टी म्हणजे शिक्षक वर्ग आणि इतर विद्यार्थ्यांसमोर काय करतात तर ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार, ते आतापर्यंत त्यांनी काय शिकलं आहे याबद्दल माहिती देतात या हाफ इयरली रिपोर्टमध्ये. थोडक्यात सांगायचं झाल्यास इथे ब्रेथवेट वर्णन करतायत, जे की स्टुडंट काउन्सिल आहे ते काय करतायत तर अहवाल देण्याचं काम करतायत सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर की ते आतापर्यंत ते काय शिकले आहेत हीची माहिती ते सांगतायत या रिपोर्टमध्ये. ठीक आहे. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. आता ब्रेथवेटचे जे काही वर्गातील वर्गप्रतिनिधी आहे आपल्या अभ्यासक्रमाविषयी स्पीक नॉलेजेबली म्हणजे एकदम जाणकारपणे तो बोलतोय कोर्स वर्कबद्दल, अभ्यासक्रमाविषयी, आणि अ प्लेस कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्पसाइज, आणि विशेष तो काय करतो तर एम्पसाइज म्हणजे विशेष तो भर देतोय कशावर, हाऊ मच दे हॅव लर्न, ते किती शिकले आहेत कशाबद्दल, अबाउट डिफरंट पीपल, विविध लोकांबद्दल ते किती शिकले आहेत याच्यावरती भर देतोय कोण, तो विद्यार्थी, आणि तो सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तो सांगतोय त्या ब्रेथवेटच्या क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. कल्चर म्हणजे डिफरंट पीपल, वेगवेगळी लोक, संस्कृती, कस्टम्स म्हणजे काय तर चालीरीती, अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कॉर्पोरेशन, आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि इंटररेशियल मीन्स आंतरवंशीय सहकार्य याचं महत्त्व किती आहे यावर तो काय करतो तर विशेष भर देताना दिसतोय, आणि याबद्दल या एक्स्ट्रामध्ये आपल्याला दिसून येईल. मिस जोसेफ अँड डेनहॅम, आता मिस जोसेफ आहे आणि डेनहॅम आहे, बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास, दोघी काय तर ब्रेथवेटच्या वर्गातील विद्यार्थी असून प्रिसाइड ओव्हर द मीटिंग, ते या सभेचे अध्यक्षपदसुद्धा सांभाळतात, म्हणजे त्याच्याच क्लासचे विद्यार्थी आहेत आणि ते या सभेचे काय तर अध्यक्षपदसुद्धा सांभाळत आहेत. ॲट द आउटसेट, ओके, सुरुवातीला म्हणजे या हाफ इयरली रिपोर्ट या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर, मिस्टर फ्लोरियन जे आहेत मुख्याध्यापक, ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन, सभेला काय करतात मिस्टर फ्लोरियन, ही जी काही सभा आहे तिथे त्यांना दीर्घ आणि सर्वांना आवडणारं असं भाषण ते करतात. वन आफ्टर अनादर, एकामागे एक, इच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट, प्रत्येक क्लास काय करतो तर ब्रीफ रिपोर्ट म्हणजे थोडक्यात अहवाल सादर करत आहेत ऑफ देअर प्रोग्रेस, त्यांचे झालेल्या प्रोग्रेसबद्दल, थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह्ज ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग इन इच सब्जेक्ट सो फॉर, त्यांनी जे काही निवडलेला प्रतिनिधी आहे त्याच्यामार्फत आतापर्यंत प्रत्येक विषयात काय शिकले आहेत, किती प्रगती झाली आहेत याचा थोडक्यात अहवाल ते सादर करत आहेत. प्रत्येक क्लास ते करण्याचं काम करत आहे, प्रत्येक वर्ग. ठीक आहे. अ पॅनल ऑफ टीचर्स इज चोजन फॉर इच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास, आणि त्यानंतर
प्रत्येक वर्गाच्या सादर केलेल्या अहवालाविषयी प्रश्न विचारण्यासाठी आणि त्याची उत्तरं देण्यासाठी शिक्षकांची एक समिती निवडली जाते. ठीक आहे, प्रश्न विचारायचे ते पॅनलला आणि त्यांचे आन्सर देण्यासाठी सुद्धा शिक्षकांची एक समिती निवडली जाते. ठीक आहे. द लोवेस्ट क्लास begins first, and it is obvious that as the students progress through the ranks there is a marked development in their ability to express themselves. सर्वात खालचा वर्ग प्रथम सादरीकरण करतो आणि जसे जसे विद्यार्थी वरच्या वर्गापर्यंत पोहोचतात काय दिसतं तर त्यांच्यामध्ये प्रोग्रेस दिसून येते. द रँक देअर इज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. म्हणजे तशी त्यांच्या स्वतःची विचार मांडण्याची क्षमतामध्ये काय दिसतं तर लक्षणीयरित्या वाढ झालेली दिसते. ठीक आहे. मिस्टर ब्रेथवेट्स क्लास being the oldest was the last to present their report. आता ब्रेथवेट यांचा जो क्लास आहे, यांचा जो वर्ग आहे तो सर्वात मोठा असल्यामुळे त्यांचा अहवाल शेवटी सादर केला जातो. काय बघा त्यांच्या अहवालामध्ये मग, मिस जोसेफ begins the highest classes proceeding by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. आता मिस जोसेफ सर्वात वरच्या वर्गाची कारवाईची सुरुवात करताना स्पष्ट करतात, सांगते ती क्लिअर कट स्पष्ट सांगते की या सत्रात त्यांच्या सर्व अभ्यासामागील समान विषय म्हणजे काय तर मानवजातीची परस्परावलंबनाची संकल्पना होय. इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड मानवजाती एकमेकावर डिपेंड आहे हीच त्यांच्या या टर्मची या सत्राची काय तर अभ्यासामागील एक समान विषय थीम सांगितण्याचं काम ती करते. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ. आता पॉटर जो आहे तो गणित या विषयावर बोलतो. फोकसिंग आणि गणित विषयाबद्दल तो काय फोकस करतोय, फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आणि तो यामध्ये बोलताना बोलतो की समान वजन कॉमन वेट आणि मोजमाप पद्धतीच्या अवलंबनामुळे वापरामुळे जगातील लोकांमध्ये अधिक समज वाढते यावर तो भर देतोय. ठीक आहे, त्याच्या स्पीचमध्ये. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक ऑन जिओग्राफी. त्यानंतर भूगोल या विषयावर मिस पेग आणि जॅक्सन बोलतात. ठीक आहे. अँड मिस डेअर अँड फर्मन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. आता शरीररचना, फिजिओलॉजी म्हणजे काय तर शरीररचना या विषयावर कोण बोलतात तर मिस डिअर आणि फर्मन काय करतात तर डिस्कस करतात, चर्चा करतात. विथ फर्मन स्टिलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन. आता इथे फर्मन काय करतो तर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. कशा पद्धतीने तर मानवी सांगाड्याचं मॉडेल दाखवून, मानवाचं स्केलेटन दाखवून. अँड स्ट्रेसिंग द क्लास कन्क्लुजन. आणि यातून तो काय करतो तर त्याच्या वर्गाचा जो निष्कर्ष आहे तो ठळकपणे मांडतोय. आणि काय निष्कर्ष आहे, बेसिकली ऑल पीपल वर द सेम. मुळात सर्व माणसे सारखीच असतात हे सांगण्याचं काम तो करतोय स्केलेटन दाखवून, मानवी सांगाड्याचं मॉडेल दाखवून. ठीक आहे. आणि वर्गाचा निष्कर्षसुद्धा ठळक मांडण्याचं काम तो इथून करतो आहे. मिस डॉट ऑन हिस्ट्री. मिस डॉट काय करताय तर मिस डॉट जी आहे ती इतिहास या विषयावर सादर करते. ठीक आहे. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. आणि मिस जोसेफ जे आहे ती ग्रहविज्ञान मिस डोमेस्टिक सायन्स या विषयावर स्वतःचा अहवाल सादर करते. Denham creates a steer by speaking on the required subject of PT and games, complaining that the class was ill-conceived and pointless. आता इथे डेनहॅम थोडा गोंधळ उडवतो तो. PT आणि खेळ हे जे अनिवार्य विषयावर बोलताना तो काय करतो, थोडासा गोंधळ उडवतोय. कारण तो म्हणतोय की हा विषय जे आहेत ते अयोग्यरित्या आखलेला आणि निरर्थक असल्याची तो तक्रार इथे करताना आपला दिसतोय. पॉईंटलेस विषय आहे PT आणि गेम असं त्याचं बोलण्याचा तिथे उद्देश असतो. ठीक आहे. मिस्टर वेस्टर्न, मिसेस डेल इव्हॉन्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन. ओके. आता वरिष्ठ वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सादरीकरणातून निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी काही शिक्षकांची निवड होते. त्यामध्ये मिस्टर वेस्टर्न, मिसेस डेल इव्हॉन्स आणि मिस फिलिप यांची निवड तिथे होते. ठीक आहे. वेन डेनहॅम परस्यूज हिज इन्क्वायरी ऑन द नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक PT. ओके. सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण म्हणजे PT घेणं बंधनकारक आहे का याबाबत काय करतो तर डेनहॅम आपला प्रश्न पुढे ठेवतो. ठीक आहे. मिस्टर वेस्टर्न रिस्पॉन्ड क्वाईट रिडिक्युलसली ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट. आता मिस्टर वेस्टर्न काय करतात तर हा जो प्रश्न आहे तो हास्यास्पद ते त्याचं उत्तर देतात.
विषय टाळण्याचा प्रयत्न करत ते काय म्हणतात तर फुशारकीने सांगतात, ब्लस्टर हिज वे आउट द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहेरन्स आर्ग्युमेंट. आणि काय करतात तर कुठलाही असा ठोस किंवा मग सुसंगत असा ते युक्तिवाद मांडू शकत नाहीत. म्हणजे त्याचं समाधान ते करत नाही आहे तिथं. ठीक आहे. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिस फिलिप्स स्टेप इन अँड गिव्ह अ स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. आता एकदम योग्य असं उत्तर कोण देऊ शकत नाही, मिस्टर वेस्टर्न देऊ शकत नाही. त्यामुळे शांत आणि संकोची स्वभावाच्या मिस फिलिप्स आहे ते पुढे येतात आणि या पद्धतीचं या ठाम असं ते समर्थन करतात. कशाचं तर पीटीच्या क्लासचं. ठीक आहे, असं ते समर्थन करतात. अँड डेनहॅम नोईंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड हॅज नो चॉईस टू बी रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेस्ट. आणि आता हे उत्तर दिल्यानंतर जो डेनहॅम आहे त्याला समजून घेतं की त्याचा जो काही उग्र विरोध आहे तो काय करतो तर तिथे थांबवतो आणि त्याला समजतं की आदरपूर्वक थांबण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि तो त्याचा उग्र विरोध तिथे थांबवतो. हिटेड प्रोटेस्ट आपण म्हणतोय. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. आणि हे सर्व बघून आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेली जी प्रगती आहे त्याबद्दल ब्रेथवेट अत्यंत समाधानी असतात. हेच आपण या चॅप्टर नंबर 17 मध्ये बघणार आहोत. टू सर विथ लव या कादंबरीचा चॅप्टर नंबर 17 आपण बघतो आहोत. काय दिलं बघा सर्वप्रथम द हाफ इयरली रिपोर्ट म्हणजेच 6माही अहवाल ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल विद्यार्थी परिषदेचा वॉज ऑन 15 नोव्हेंबर. तो कधी होता तर 15 नोव्हेंबरला होता. ठीक आहे. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेट स्कूल. आणि तो जो आहे तो ग्रीन स्लेट शाळेचा स्कूलची जे कॅलेंडर आहे ॲकॅडमिक कॅलेंडर त्यातील तो एक महत्त्वाचा दिवस होता. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. आता या कार्यक्रमाबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि दिवस जसा जसा जवळ येत असताना मीही मुलांइतकाच काय होतो तर उत्साहित झालो होतो, असं इथे लेखक म्हणतोय. कोण? E.R. ब्रेथवेट. आय म्हणजे कोण तर E.R. ब्रेथवेट. लेखकाची ही भाषा आहे आणि तो लेखक त्याबद्दल सांगत आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की लेखकाने याबद्दल ऐकलं होतं या कार्यक्रमाबद्दल आणि तो देखील मुलांइतकाच काय होता तर एक्साइट म्हणजे उत्साही झाला होता. ठीक आहे. इट वॉज एंटायरली देअर डे अरेंज प्रेझेंटेड अँड कंट्रोल बाय देम. आता हा जो दिवस होता तो पूर्णपणे त्यांचाच होता, त्यांनीच त्याचं आयोजन केलं होतं. प्रेझेंट म्हणजे सादर केला होता आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रित केला होता तो दिवस पूर्णपणे कोणी? विद्यार्थ्यांनीच. ठीक आहे. आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, नोटिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वर अलॉकेटेड अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्राम. आता लेखक काय म्हणतो येतं की जी मुलं तयारी करत असताना तो काय म्हणतो की माझ्या वर्गातील मुलांच्या हालचाली मी पाहत होतो आणि कामं जी आहे ती व्यवस्थित आणि व्यावसायिक पद्धतीने वाटून दिल्या जात होती आणि हे बघून त्याला काय वाटत होतं तर मुलांचा अभिमान वाटत होता, असं लेखक इथे म्हणत आहे. ठीक आहे. There were whispered conferences with members of other classes in the arrangement of it. आता ही जी कार्यक्रमाची मांडणी आहे अरेंजमेंट आहे यासाठी इतर वर्गातील जे विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत कुजबूज चर्चा होत होत्या, डिस्कशन होत होतं. विस्पर म्हणजे काय तर कुजबूज नाही, बारीक आवाजात चर्चा होत होत्या मुलांमध्ये. ठीक आहे. त्याच्या इतर क्लासच्या मुलांसोबत. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली. आणि ज्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या दिवशी कुठल्या प्रकारची असेंब्ली नव्हती. असेंब्ली म्हणजे सगळे मुलं एका ठिकाणी जमा होतात, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड and Miss Joseph and Denham, who seemed to be important official for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. आता त्या दिवशी मुलं जी आहेत ती काय दिली तर स्मार्टली ड्रेस्ड म्हणजे नीट असे कपडे घालून, पॉलिश्ड म्हणजे पॉलिश केलेले टापटीप स्वच्छ असे कपडे घालून मुलं आली होती. ठीक येत होती. त्यामध्ये त्यानंतर मिस जोसेफ आणि डेनहॅम हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर द ओकेजन. आता मिस जोसेफ आणि डेनहॅम त्या प्रसंगासाठी महत्त्वाची अधिकारी वाटत होते. मूव्ड अबाउट अमंग देअर कलिग्स. ओके. आणि आपल्या सहकाऱ्यांमध्ये ते फिरत होते. अंडरस्टँड. इन्शुरिंग दॅट इच वन वॉज रेडी टू प्ले हिज ऑर हर पार्ट. आणि प्रत्येकजण आपली काय तर भूमिका बजावण्यासाठी तयार आहे की नाही याची खात्री करून घेत होते. ठीक आहे. प्रत्येक जणाचं काम चालू होतं की बघ तो त्याला जे काम दिले त्यासाठी तो काम प्रॉपरली करणार आहे की याची खात्री करून घेत होते. कोण? हे दोघं जण, मिस जोसेफ आणि डेनहॅम. ठीक आहे.
अ बेल वॉज रंग ॲट 10 AM. सकाळी 10 वाजता ठीक 10 वाजता काय झालं तर घंटा वाजली. अँड एव्हरीवन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन द क्लासेस. आणि प्रत्येक जण जो आहे वर्गानुसार एकत्र बसण्यासाठी सभागृहात गेले. ऑडिटोरियम मीन्स सभागृहामध्ये ते बसण्यासाठी गेले. ट्रूप म्हणजे ग्रुप करून क्लास वाईज. मिस जोसेफ अँड डेनहॅम द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स सॅट ऑन द स्टेज. आता मिस जोसेफ आणि डेनहॅम हे जे दोन सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी आहेत ते कशावर बसले तर व्यासपीठावर बसले होते, स्टेजवर बसले होते. ठीक आहे. वन ऑन इच साईड ऑफ मिस्टर फ्लोरियन. मिस्टर फ्लोरियन यांच्या दोन्ही बाजूंना एक एक असे ते बसले होते. ठीक आहे. हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सीटेड अँड सायलेंट. सर्वजण बसल्यानंतर आणि शांत झाल्यानंतर मिस्टर फ्लोरियन स्टूड अँड ॲड्रेस द स्कूल. मिस्टर फ्लोरियन जे काय झालं तर सर्वजण बसल्यानंतर शांत झाल्यानंतर ते उभे राहिले आणि शाळेला त्यांनी काय केलं तर स्पीच देण्याचं काम केलं, ॲड्रेस करण्याचं काम केलं, संबोधित करण्याचं काम केलं होतं. कोणी? मिस्टर फ्लोरियन जे की मुख्याध्यापक होते त्या शाळेचे. ही स्पोक ॲट लेंथ reiterating the aim and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aim. त्यांनी काय केलं तर सविस्तरपणे असं भाषण केलं मिस्टर फ्लोरिन यांनी. त्यांनी शाळेची उद्दिष्ट सांगितली, एम, त्यानंतर पॉलिसी म्हणजे धोरणं त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. रिएट्रेट मीन्स पुन्हा सांगणे. पुन्हा एकदा सांगितलं त्यांनी शाळेची धोरणं आणि उद्दिष्ट काय आहेत आणि हे जे उद्दिष्ट आहे ते त्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी किती महत्त्वाचं योगदान देऊ शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ठीक आहे. ही गेव प्रेज वेअर इट वॉज इंडिकेटेड. ओके. आता तिथे पुढे काय दिलं त्यांनी की जिथं जिथं कौतुक करण्यासारखं आहे तिथे त्यांनी मुक्त अशी प्रशंसा केली. कोणी? मिस्टर फ्लोरियन यांनी. बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्व्स टुवर्ड अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लिनलीनेस अँड द पर्स्यूट ऑफ नॉलेज. परंतु कंडक्ट म्हणजे वर्तन, क्लिनलीनेस म्हणजे स्वच्छता आणि द पर्स्यूट ऑफ नॉलेज आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी एकूणच सुधारणा घडून आणण्यासाठी अजूनही त्यांना स्वतःकडून खूप काही करणं बाकी आहे यावर सुद्धा त्यांनी भर दिला. म्हणजे कौतुकही केलं आणि या 3 ज्या गोष्टी आहेत त्यासाठी पण मुलांनी काय केलं पाहिजे तर खूप काही बदल केले पाहिजे यावर त्यांनी काय केलं तर विशेष असा भर दिलेला आपल्याला दिसून येतो त्यांच्या भाषणामध्ये. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. आता हे मी ऐकत असताना मला असं जाणवलं की हा माणूस आपल्या शाळेपासून मुळीच दूर नाही असं ER ब्रेथवडे म्हणतायत. ठीक आहे. ही पूर्ण स्पीच ऐकल्यानंतर हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. त्याच्या प्रत्येक वक्तव्यातून तो स्वतःला शाळेशी आणि तिथल्या प्रत्येक व्यक्तीशी एकरूप मानतो हे स्पष्ट होत होतं. ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस ॲप्लॉज. त्यानंतर त्यांनी परिषद जे आहे बैठकीत शुभेच्छा दिल्या आणि प्रचंड टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावरून ते खाली उतरले. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसतं आहे की फ्लोरेन्स यांचं भाषण संपलं आहे. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. आता काय झालं होतं तर जे काही सर्व गोष्टी आहेत त्या झपाट्याने पुढे जाऊ लागल्या होत्या. फर्स्ट सर्वप्रथम मिस जोसेफ स्टूड अप. सर्वप्रथम मिस जोसेफ उभ्या राहिल्या अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ काउन्सिल पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. आणि त्यांनी काय केलं तर ही जी काही काउन्सिल आहे परिषद आहे त्यामागील उद्देश आणि तिच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. ठीक आहे. की कोणी? मिस जोसेफ यांनी. इच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ज ऑन द स्टडीज परस्युइंग ड्युरिंग द हाफ इयर विच बिगन आफ्टर ईस्टर. आता आफ्टर ईस्टर म्हणजेच ईस्टरनंतर सुरू झालेल्या ज्या काही पहिले 6 महिने हाफ इयर या पहिल्या 6 महिन्यात प्रत्येक वर्गाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल त्यांच्या प्रतिनिध्यामार्फत दिला जाणार होता. ठीक आहे. आता ईस्टरवरचा अर्थ काय होतो बघा. ईस्टर एक सण आहे ख्रिश्चन धर्मातील. असं म्हणतात की त्या दिवशी येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले होते आणि त्या निमित्ताने तो दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर याच्या नंतर सुरू झालेले जे काही हाफ इयर आहे त्या हाफ इयरमध्ये मुलांनी किती प्रगती केली अभ्यासाच्या बाबतीत ते काय केलं जाणार होतं तर प्रतिनिधीमार्फत त्याचा रिपोर्ट अहवाल दिला जाणार होता. ठीक आहे. वेन अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच क्लासेस. प्रत्येक विषयासाठी एक प्रतिनिधी काय केला गेला होता तर निवडण्यात आलेला होता. एक विषयासाठी एक प्रतिनिधी अशा प्रकारे. वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट्स अ पॅनल ऑफ टीचर. जेव्हा काय होईल सर्व क्लासेसचा सर्व वर्गाचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर ठीक आहे अ पॅनल ऑफ टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज. त्यानंतर काय तर शिक्षकांचा एक पॅनल मंचावर येण्यासाठी आमंत्रित केला जाणार होता. ठीक आहे.
म्हणजे स्टेजवर आमंत्रित केलं जाणार होतं. ठीक आहे. अँड आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट्स. आणि त्यांना काय केलं जाणार होतं तर जे काही सभागृहात उपस्थित असलेले आहेत त्यांच्याकडून प्रश्न विचारले जाणार होते त्या पॅनलला, जो काही अहवाल आहे त्याच्यावरून निर्माण झालेले जे मुद्दे आहेत त्याचं उत्तर देण्यासाठी ह्या पॅनलला प्रश्न विचारले जाणार होते. ठीक आहे. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स. आता जे काही पॅनलची निवड आहे इतर सर्व गोष्टींप्रमाणेच काय होती तर वॉज इंटायरली ॲट द डिस्क्रिएशन ऑफ द चिल्ड्रन. ती पूर्णतः मुलांच्या निर्णयावर अवलंबून होती. डिस्क्रिएशन मीन्स स्वइच्छा, स्वमर्जी, म्हणजे पूर्णतः ही मुलांच्या मर्जीने काय होणार होतं, हे पॅनल डिसाईड होणार होतं. अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सिट. आणि कुठल्याही शिक्षकाला किती ते असतील आणि कोणते शिक्षक हे स्टेजवर बसवण्यासाठी बोलवले जाणार आहेत याची माहिती कुठल्याही कर्मचारी किंवा सदस्याला नव्हती. ठीक आहे. द रिपोर्ट्स बिगन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. अहवालाची सुरुवात सर्वात खालच्या म्हणजेच लहान वर्गापासून करण्यात आली. ठीक आहे. रिपोर्ट सांगण्याची सुरुवात झाली. These were mainly 12-year-olds who had joined the school the previous summer. आता या वर्गात प्रामुख्याने 12 वर्षाचे विद्यार्थी होते जे मागील उन्हाळ्यात शाळेत दाखल झाले होते. ठीक आहे. मोस्ट ऑफ देम वर शाय अँड रादर फ्रायटन ॲट स्टँडिंग अप बिफोर द इंटायर स्कूल. त्यापैकी बहुतेक जण संपूर्ण शाळेसमोर उभे राहायला लाजरे आणि थोडे घाबरलेले होते. ठीक आहे. बट नेव्हरलेस दे मॅनेज इट क्रेडिबल. ओके. तरीसुद्धा त्यांनी त्यांचं जे काम आहे चांगल्या प्रकारे केलं. क्रेडिटेबली. ओके. क्रेडिटेबली म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं काम केलं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस टू द डिफिकल्टी ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन. आता नुकतीच त्यांची ओळख झाली होती कशासाठी तर स्वतः माहिती शोधण्याचा जो कठीण असा जी काम आहे त्याची त्यांना ओळख झाली होती. ठीक आहे. सो द रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. त्यामुळे त्यांचा जो अहवाल रिपोर्ट होता तो समजण्यासारखा थोडकाच होता. म्हणजे थोडाच त्यांचा अहवाल रिपोर्ट हा समजण्यासारखा होता. ठीक आहे. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेटेड. एका मागोमाग एक सर्व वर्गाचे प्रतिनिधित्व झालं म्हणजे त्यांचं रिप्रेझेंटेशन करून झालं होतं. अँड इट वॉज ऑब्वियस. आणि हे स्पष्ट होतं की विथ इच सक्सिडिंग टर्म देअर वॉज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. ओके. म्हणजे हे स्पष्ट होतं की त्यांच्या क्षमतेत काय झालं होतं तर स्वतःला व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेत स्पष्ट प्रगती दिसत होती. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी. बहुतेक काम अगदी एलिमेंटरी मीन्स प्राथमिक पातळीचं होतं. ठीक आहे. बट टू दॅम इट लूम लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट. परंतु काय सांगता येईल तर त्यांना ते मोठं आणि महत्त्वाचं वाटत होतं. ठीक आहे. अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्फ. कारण ते त्यांना समजत होतं. त्यांचा स्वतःशी काही संबंध आहे का हे त्यांना उमजत होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट. सर्व अहवालांमध्ये द एम्पसाइज वॉज ऑन वॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन वॉट दे वर एक्सपेक्टेड टू लर्न. सर्व अहवालांमध्ये त्यांनी काय समजलं, त्यांना काय समजलं यावर भर होता. त्यांना काय शिकायला हवं होतं यापेक्षा म्हणजे काय शिकायला पाहिजे यापेक्षा त्यांना काय समजलं याच्यावर त्यांचा भर होता. ठीक आहे. व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप एन्झायसली. माझ्या वर्गाची पाळी आली तेव्हा मी काळजीने कसं बसलो तर ताट बसलो. फ्रॉम द लिस्ट ही हेड इन हिज हँड. ओके. Denham called out the names of the representatives. ओके. त्याच्या हातात तील यादीतून डेनहॅमने काय केलं तर प्रतिनिधींची नावे सांगितली ॲज वेल ॲज टुगेदर विथ सब्जेक्ट्स ऑन विच दे वूड रिपोर्ट. आणि त्याचबरोबर त्या प्रतिनिधींच्या नावांबरोबर काय तर कोणत्या विषयावर रिपोर्ट ते देणार आहेत हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं. त्यांनी सांगितलं की पॉटर काय करणार तर अंकगणित जे आहे अर्थमॅटिक्स त्याबद्दल माहिती त्याचा रिपोर्ट देणार आहे. सॅपियानो मीन्स नेचर स्टडी निसर्गाभ्यास. मिस पेग अँड जॅक्सन भूगोल जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो. मिस डेअर अँड फर्नमन फिजिओलॉजी शरीरशास्त्र. मिस डॉट इतिहास हिस्ट्री. डेनहॅम PT अँड गेम्स शारीरिक शिक्षण व खेळ. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स गृहविज्ञान. तर या विषयांवर काय करणार तर हे सर्व रिपोर्ट देणार आहे अशा प्रकारे डेनहॅम यांनी सांगितलं. ठीक आहे. आता सुरुवात काय होती बघा. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which
डेनहॅम यूज द टर्म मिस इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स. आता डेनहॅम ज्याप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ मुलीला मीन्स सिनियर गर्लला मुलीला संबोधताना तो काय करायचा तर आत्मविश्वासाने आणि आदराने मिस हा शब्द वापरत होता. हे पाहून लेखक म्हणतो की मला फार आनंद आणि अभिमान वाटला होता. ठीक आहे. I felt sure that this would in itself be something for the younger one to aim at. आणि मला खात्री होती की हेच लहान मुलांसाठी स्वतःला गाठायचं एक ध्येय ठरेल. ठीक आहे. अ सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग अडल्टहुड, जणू तरुणपणाकडे जाण्याचं एक चिन्ह. बॅच म्हणजे काहीतरी एक प्रकारचं चिन्ह हे असणार आहे. ठीक आहे. हे ध्येय लहान मुलांनी गाठायचं आहे हे त्याला इथे दिसत होतं डेनहॅमच्या वागण्यावरून. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. ओके, त्यांची नावे पुकारली जाताच ते काय करायचे तर स्टेजवर गेले. ठीक आहे. दे वॉक्ड अप टू द स्टेज आणि त्यांच्या जागेवर त्यांनी काय केलं तर त्यांनी त्या जागा घेतल्या जिथे त्यांना बसायचं सांगितलं होतं. ठीक आहे. आता कमेंडेबल मीन्स प्रशंसनीय, प्रेज म्हणजे एक तारीफने त्यांनी काय केलं त्यांच्या जागेवरती जाऊन बसले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. यानंतर मिस जोसेफ यांनी काय केलं तर एक छोटेखानी भाषण केलं. ठीक आहे. आता ती भाषणात काय म्हणते बघा. शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. ती म्हणाली की त्यांच्या धड्यांमध्ये त्यांच्या लेसनमध्ये काय शिकले तर मानव बंधुत्वावर विशेष भर दिला जात होता. ठीक आहे. ब्रदरहूड जे आहे त्याच्यावर विशेष भर दिला जात होता. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाईट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्स इन कलर्स, रेसेस अँड क्रीड. आणि प्रत्येक अशा विषयातून ते शिकत होते की कुठल्या प्रकारचं भौगोलिक अंतर नाही, तसंच रंग असेल, वंश असेल किंवा मग धर्म असेल यात फरक असूनही संपूर्ण मानवजात काय तर एकमेकांवर इंटरडिपेंड आहे म्हणजे अवलंबून आहे हे ते शिकत होते. ठीक आहे. त्यांनी हे शिकत होते असं ती सांगते त्याच्या भाषणामध्ये. दे शी कॉल्ड ऑन पॉटर. यानंतर तिने पॉटरला वर बोलवलं बोलण्यासाठी. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट अँड मेजर्स. पॉटरने काय केलं तर वजन व जे काही मेजर आहे मोजमाप आहे त्यावर केलेल्या कामाबद्दल सांगितलं. ठीक आहे. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड्स. त्यांनी सांगितलं किलोग्रॅम आणि पाऊंड यांचा त्यांनी संबंध सांगितला. द मीटर अँड फूट, त्याचबरोबर मीटर आणि फूट यांचं नातं स्पष्ट केलं कोणी पॉटरने. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड one or other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between people. आता तो पुढे काय म्हणतो की जगभरात या दोनपैकी एक किंवा मग दुसरी पद्धत वापरात आहे आणि किंवा मग लोकांना ती समजली जाते आणि हे जे आहे लोकांमधील वाढत चाललेल्या परस्पर समजुतीचं एक प्रतीक आहे, सिम्बॉल तो आहे की लोक एकमेकांना काय करतात तर समजून घेत आहेत. त्यानंतर पुढे बघा. सेफियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. आता सेफियानोने काय केलं तर वर्गानं कीटकांवर केलेल्या अभ्यासाबद्दल सांगितलं. ठीक आहे. स्पेशली विशेषतः कशाबद्दल तर ब्लॅक रॉट ऑन वेट. आता ब्लॅक रॉट एक प्रकारचा रोग जो गव्हावर येतो त्याबद्दल त्यांनी सांगितलं. बॉल विविल ऑन कॉटन. बॉल विविल नावाचा एक रोग जो कशावर होतो तर कॉटन म्हणजे कापसावर होतो त्याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर द कोलाराडो बीटल ऑन पोटॅटोज आणि बटाट्यावर येणारं कोलाराडो बीटल याविषयी माहिती त्यांनी सांगितली कोणी सेफियानोने. पुढे काय दिलं बघा. त्यानंतर ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट अँड वर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. आणि त्याने पुढे स्पष्ट केली की अनेक देशांनी काय केले तर या कीटकांच्या वर्तन असेल. ठीक आहे. त्यानंतर ही जी कीटक आहे पेस्ट ज्याला आपण म्हणतो याचं वर्तन काय आहे, त्याचबरोबर प्रजननाच्या सवयी, स्थलांतर याबद्दलचं ज्ञान आणि संशोधनाचे निष्कर्ष एकत्र केले आहेत याबद्दल त्याने स्पष्ट केलं. आणि त्यामुळेच या कीटकांमुळे जे काही महत्त्वाच्या पिकांवर या पिकांसाठी जो निर्माण होणारा धोका आहे तो हळूहळू कमी होत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर बघा. पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. काय केलं तर मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलावरील जो अहवाल आहे आपसात विभागून सादर केला.
जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सर्फेस. आता जॅक्सनने काय केलं, सर्वप्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही मिनरल्स आहेत, खनिज संपत्ती आहे आणि वनस्पती उत्पादनांचे वितरण कसे आहे याबद्दल सांगितलं. ठीक आहे, व्हेजिटेबल प्रोड्यूस त्याचं वितरण कसं झालं याबद्दल सांगितलं. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन अदर. ओके, एखादा देश एखाद्या गोष्टी समृद्ध असतो पण दुसऱ्यात अनेकदा कमकुवत असतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. डिफिशियंट मीन्स कमकुवत, कमी असणे. अँड ऑफ इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनइन्व्हायटेबल फॉलोड. आणि त्यामुळेच परस्पर देवाणघेवाण व परावलंबन काय तर अपरिहार्यपणे निर्माण होतं हे ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मिस पेक डिल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. मिस पेक यांनी काय केलं तर मानवी नातेसंबंधावर भाषण केलं आणि युद्धानंतरच्या जगासमोर लोकांना अन्न, कपडे आणि निवारा पुरवण्याच्या समस्या देखील त्यांनी अधोरेखित केल्या, त्याबद्दल सुद्धा त्या बोलल्या. ठीक आहे. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड. त्याचबरोबर तिने हजारोचे निर्वासित, देशहीन आणि नकोसे झालेले लोक यांचा देखील उल्लेख केला. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. आणि त्याचबरोबर युनिसेफच्या प्रयत्नांना आणि कार्यक्रमांचाही संदर्भ देण्याचं काम मिस पेग यांनी केलं. फर्मन ॲज युज्युअल हॅड अ ट्रम्प कार्ड ऑफ हिज स्लीव्ज. नेहमीप्रमाणे फर्मनकडे एक शेवटचा डाव किंवा एक शेवटचा काय म्हणतात थोडक्यामध्ये ट्रम्प कार्ड, शेवटचा डाव राखून ठेवलेला होता फर्मनने. वेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज. ओके, त्याला बोलवलं गेलं तेव्हा त्यांनी काय केलं तर जे ऑफ स्टेज मीन्स स्टेजच्या बाहेर उभे असलेले काही दोघं असतील त्यांना काहीतरी खून केली. ठीक आहे. अँड ही खून बघून वेल्स अँड ॲलिसन ॲपियर्ड बिअरिंग अ स्केलेटन बिटवीन देम. आता वेल्स आणि ॲलिसन ह्या दोघांनी काय केलं तर त्यांच्या दोघांच्या मध्ये एक सांगाडा घेऊन, स्केलेटन ह्युमन बॉडीचा जो सांगाडा आहे ते घेऊन ते दिसले, त्यांच्या दोघांच्या मध्ये सांगाडा दिसला. टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलो. आणि त्यांनी काय केला होता तर तो सांगाडा जो आहे तो एका स्तंभाला, लाकडी स्तंभाला तो बांधलेला होता आणि ते त्या स्तंभाला आणि त्या लाकडी खांबाला घेऊन त्याचबरोबर त्या सांगाड्याला घेऊन तिथे अवतरले. कोण? दोघं जण. ठीक आहे, वेल्स आणि ॲलिसन. वेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रूड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल्स. आता ही मांडणी उभा केल्यानंतर तो जो सांगाड्याचा जो काही कवटीचा भाग होता, वरचा भाग, तो एका हुकाला लटकलेला होता. ठीक आहे. जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ द कॉर्ड. आणि दोरीच्या टोकाला तो लटकला असल्यामुळे तो काय होत होता तर हळूहळू फिरत होता. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं बघा, दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ. आता ही जी गोष्ट होती ती कशी होती रे का कॉमिक रिलीफसाठी. कॉमिक रिलीफ म्हणजे काय तर थोडासा जो मुलांचा थकवा आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो थोडक्यात विनोदी दिलासा देणारी ती एक घटना होती. ठीक आहे. अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रोरिंगली. आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्याने हसून आपली पसंतीसुद्धा दाखवली. ओके, म्हणजे जो स्केलेटोन आहे मानवी सांगाडा तो हलत होता त्या खांबाला. ओके, त्यामुळे मुलांनीसुद्धा काय केलं तर त्यांची आवड दाखवली की त्यांनीसुद्धा पसंती दाखवली या सर्व गोष्टीसाठी. बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड वेन फर्मन बिगन टू स्पीक. परंतु काय झालं तर फर्मन बोलू लागल्यानंतर तो जो की हलके फुलकेपणा होता तो लगेच नाहीसा झाला. लेविटी मीन्स हलके फुलकेपणा, तो पूर्णतः नाहीसा झाला ज्यावेळेस तो बोलायला लागला त्यावेळेस. इव्हॅपोरेट मीन्स उडून जाणे, तो उडून गेला. तो विनोद, तो हसण्याचा वातावरण ते तिथे संपलं. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्रॅमॅटिक. त्याचा आवाज स्वच्छ आणि अचूक होता आणि त्याला नाट्यमय परिणामाची चांगली जाण होती. ड्रामॅटिक सेन्स होता त्याला व्यवस्थितरित्या. कोणला? फर्मनला. कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटॉन. शांतपणे त्याने सांगितलं की तो एका स्त्रीचा सांगाडा आहे, स्केलेटॉन आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. ओके, ती एक वस्तुस्थिती होती, फॅक्ट होती आणि ती सहज सिद्ध करता येऊ शकत अशा प्रकारचा तो होती. म्हणजे तो निश्चितच फिमेलचा सांगाडा होता, म्हणजे इझिली प्रूव्ह करता येईल अशा प्रकारे. बट ही कुड नॉट से विथ एनी अश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक, नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्स ऑफ बोथ.
परंतु ती स्त्री कोण होती, ती स्त्री चीनी होती की फ्रेंच होती की जर्मन की ग्रीक होती, हे खात्रीने सांगू शकत तो नव्हता. त्याचबरोबर ते हेही सांगू शकत नव्हता की ती जी स्त्री आहे ती व्हाईट आहे, गोरी आहे की ब्राऊन आहे, काळी सावळी ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा मिक्स किंवा दोन्ही सारखी आहे, दोन्हीचं मिश्रण आहे, हेही तो सांगू शकत नव्हता. म्हणजे कोणी सांगू शकत नव्हतं, कारण तो फक्त स्केलेटॉन होता. ठीक आहे. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम. आणि त्यावरून त्याने म्हटलं की वर्गाने असा निष्कर्ष काढला होता की मूलतः सर्व माणसे कशी असतात तर सारखीच असतात. ओके. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन वर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट. आता इथे खूप महत्त्वाचं वाक्य आहे की बाह्य सजावट जरी वेगळी असू शकते, ट्रिमिंग बाह्य सजावट वेगळी असू शकते, पण त्याचा जो पाया आहे, फाउंडेशन आहे, सगळ्यांचा एकसारखाच असतो. ओके. म्हणजे जी ब्ल्यू प्रिंट आहे, आराखडा जो आहे तो एकाच पद्धतीने घातलेला असतो, असं तो तिथे म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर काय दिलं बघा, फर्मन वॉज वंडरफुल. तो अप्रतिम होता फर्मन. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड्स. काय केलं होतं त्यांनी सर्वांना काय केलं होतं, आपल्या प्रभावाखाली ठेवलं त्यांनी होतं. कोणी, फर्मनने. ठीक आहे. तो वंडरफुल, अप्रतिम असं प्रकारचं प्रेझेंटेशन करून. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्मन्स परफॉर्मन्स. फर्मनच्या परफॉर्मन्सनंतर, सादरीकरणानंतर मिस डेअर यांचं योगदान काहीसं फिकं ठरलं. म्हणजे ते जास्त सर्वांच्याच लक्षात नाही आलं. ओके. बिकॉज ऑफ फर्मन्स परफॉर्मन्स. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिजीज अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. आता तिने काय सांगितलं आणि तिला ते जाणवलं होतं की आता तिचं हे जे योगदान आहे, तिचं जे काही स्पष्टीकरण असणार आहे ते कसं असणार आहे, फिकं असणार आहे. तिने काय केलं तर डिझीज आणि सिकनेस, आजारपण व रोग, या बाबतीत तिने संपूर्ण मानवजातीला जो भेडसावणाऱ्या समस्या आहेत, ओके, तसंच नॉलेज म्हणजे ज्ञान, सल्ला आणि असिस्टन्स मीन्स मदतीच्या देवाणघेवाणीमुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल ती तिथे बोलली. ॲडव्हान्टेजेस सांगितले, काय प्रॉब्लेम्स ह्युमनला फेस होतात, कशाशी रिलेटेड, सिकनेस अँड डिझीज, आजारपाणी रोगाबद्दल हे सांगितलं. त्याचबरोबर ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे सांगितले, कशाचे तर देवाणघेवाणीचे. कुठली देवाणघेवाण, ज्ञान, सल्ला आणि मदतीची देवाणघेवाणीचे फायदे तिने याबद्दल माहिती सांगितली, बोलून दाखवली. ठीक आहे. आता पुढच्या पॅसेजमध्ये काय दिलं बघा. मिस डॉट रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. आता मिस डॉट यांनी काय केलं तर वर्गात अभ्यास केलेला, म्हणजे त्यांनी जे वर्गात अभ्यास केला कशाचा, इतिहासाचा, त्या इतिहासाच्या कालखंडाबद्दल रिपोर्ट देण्याचं काम मिस डॉट यांनी केलं. ठीक आहे. जे काही त्यांनी हिस्ट्री बुकमध्ये शिकलं त्याबद्दल, विशेषतः द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. रिफॉर्मेशन इन इंग्लंड म्हणजे काय तर इतिहास, इंग्लंडमधील जे काही धर्मसुधारणा चळवळ आहे त्याबद्दल सांगण्याचं काम मिस डॉट यांनी केलं. आणि ते सर्व त्यांनी कशा शिकले होते तर हिस्ट्रीच्या क्लासमध्ये, हिस्ट्रीच्या वर्गात ते सगळं त्यांनी अभ्यासलं होतं. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट. तिने सांगितलं की जे काही इंडिपेंडंट स्पिरिट असे लोक, जे काय तर मुक्त विचाराची लोक आहेत, इंडिपेंडंट स्पिरिटची, आणि यांच्या स्ट्रगल, यांचा संघर्ष कोणाविरुद्ध, क्लेरिकल डोमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम द एस्टॅब्लिश रिलिजियस ट्रेडिशन. कोणाच्या विरुद्ध तर जे पादरी लोक होती त्या तिथली, ओके, त्या लोकांच्या वर्चस्वाच्या विरुद्ध असलेली या लोकांच्या लढाईविषयी तिने सांगितलं. आणि त्याचबरोबर जे काही प्रस्थापित अशा धार्मिक परंपरा आहेत त्यांना मोडून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी तिने सांगितलं. हे जे काही मुक्त विचाराची लोक आहेत, इंडिपेंडंट विचाराची, त्यांनी काय प्रयत्न केले त्याबद्दल तिने सांगितलं. ठीक आहे. ज्या काही प्रस्थापित, इस्टॅब्लिश म्हणजे कशा, प्रस्थापित अशा धार्मिक परंपरा आहे त्या मोडून काढण्यासाठी. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स. ओके. या सुरुवातीच्या काळातील प्रयत्नांमुळेच काय झालं तर इतरांच्या श्रद्धा असतील किंवा संस्कृती असेल, ओके, याबद्दल सहिष्णुता बाळगण्याचे विचार हळूहळू स्प्रेड होत गेले, रुजू लागले होते. ठीक आहे. फॉर बिलीफ अँड कल्चर ऑफ अदर्स अँड नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर. आणि त्यामुळे त्या इतर संस्कृतींचा अभ्यास करण्याकडे कल वाढू लागला होता आणि समजण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू झाले होते. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बीट ऑफ अ शॉक. आता डेनहॅमचा अहवाल जो होता, रिपोर्ट जो होता, जरासा कसा होता तो धक्कादायकच होता. कोणाचा? डेनहॅमचा रिपोर्ट. ठीक आहे. ही
severely criticized the general pattern of PT and games and emphasizing the serious limitations of space obtaining and the effects of that limitation on their game activities. आता यांनी काय सांगितलं, डेनहॅमनी PT आणि खेळाच्या ज्या एकूण पद्धती आहे त्यावर त्यांनी टीका केली आणि उपलब्ध जी जागा आहे त्याची मर्यादा यावर त्यांनी काय दिला तर भर दिलेला आपला दिसून येतो. ठीक आहे. अँड द एफर्ट्स ऑफ लिमिटेशन ऑन देअर गेम ॲक्टिव्हिटीज, आणि यामुळे म्हणजे जी काही मर्यादित जागा आहे त्यामुळे त्यांच्या खेळाचे जे काही उपक्रम आहे त्याच्यावर सुद्धा काय होतो, त्यांचा परिणाम होतो त्या मर्यादित जागेमुळे. याच्यावर त्यांनी काय केलं तर आपलं भाष्य केलं. कोणी, डेनहॅमने. ही कंप्लेंट दॅट द PT वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. त्यांनी तक्रार केली की PTचा जो तास आहे तो अतिशय नियोजन शून्य आणि निरर्थक आहे. ठीक, असं तो म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आणखीन काय म्हणतोय, अँड द रुटीन मोनोटोनस, आणि त्याची जी काही रुटीन आहे अतिशय निरस कंटाळवाणं अशा प्रकारचं त्याचं रुटीन आहे. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट, आणि त्याच्या मतानुसार PT केल्याने काही फायदा होत नाही असं त्याला वाटतंय. ठीक आहे. अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. यापेक्षा काय तर एखादा उत्साही खेळ खेळलेला त्यापेक्षा कितीतरी बरा असं तो म्हणतोय. ठीक आहे. काय दिलं बघा पुढं, ॲपरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉयज फॉर दे चिअर हिम लाऊडली. ठीक आहे. ॲपरंटली म्हणजे वरवर पाहता तो काय करत होता तर बहुधा सर्व बाकीच्या मुलांच्या वतीने मत मांडत असावा, कारण त्याचं बोलणं ऐकून काय करत होते, मुलं मोठ्याने जल्लोष करत होते. ठीक आहे. सपोर्ट करत होते, लाऊडली त्याला समर्थन देत होते, टाळ्या वाजून आणि ओरडून. ठीक आहे. वेन द रिपोर्ट्स वर ओव्हर, जेव्हा रिपोर्ट्स संपले त्यानंतर डेनहॅम कॉल्ड 2 चिल्ड्रन ॲट रँडम फ्रॉम द ऑडियन्स अँड आस्क्ड देम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप ऑफ पेपर. आता डेनहॅमने काय केलं तर प्रेक्षकांमधून कुठलेही 2 मुलं निवडली आणि त्यांना प्रत्येक शिक्षकाचं आणि मुख्याध्यापकांसह नाव एका कागदाच्या तुकड्यावर लिहायला सांगितलं. ठीक आहे. चिठ्ठ्या बनवल्या आणि त्याच्यावर नाव लिहायचं सांगितलं शिक्षकांचं. रँडमली 2 मुलं त्यांनी बोलवले. दीज स्लीप्स वर फोल्डेड अँड प्लेस इन अ हॅट. हे कागदाचे तुकडे काय केले तर दुमडून एका टोपीत टाकले. जगल विगरसली, आणि जोरात हलवले गेले. अँड देन विड्रॉन 1 by 1, आणि एकामागोमाग एक काढले गेले ते कागदाचे तुकडे. द नेम्स वर कॉल्ड, आणि त्यानंतर नावे वाचून दाखवली गेली. त्यामध्ये मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हॉन्स आणि मिस फिलिप डेनहॅम या तिघांची नावं सांगितली. मिस फिलिप्स यांची नावं सांगितली. त्यानंतर डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. त्यानंतर डेनहॅम आणि मिस जोसेफ यांनी काय केलं तर इतरांना त्या मंचावरून स्टेजवरून बाहेर नेलं, आणि जे काही बाहेर नेल्यानंतर शिक्षकांनी काय केलं तर त्यांच्या जागा घेतल्या, म्हणजे जागेवरती त्या चेअरवरती बसले. ठीक आहे. वेस्टर्न बिग अँड बुशिली अनटायडी बिटवीन द 2 वुमेन. आता वेस्टर्न जे आहे दोन्ही स्त्रियांमध्ये मोठे आणि अस्ताव्यस्त दिसत होते. कोण, वेस्टर्न, मिस्टर वेस्टर्न. देन द क्वेश्चनिंग बिगिन. त्यानंतर प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली. ठीक आहे. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात झाल्यानंतर आय बिलीव्ह आय वूड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी वॉट फॉलोड. ओके, पुढे जे घडलं ते पाहण्यासाठी मी खूप काही करायला तयार झालो असतो असं मला वाटतं. असं का बरं त्याला असं वाटतंय की तू खूप काही करायला तयार झाला असता, त्याचं कारण बघा काय आहे. ठीक आहे. इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय शाल नॉट इझिली फॉरगेट. हा एक माझ्यासाठी अनुभव होता जो मला सहज विसरता येणार नाही. द क्वेश्चन्स वर मोस्टली फ्रॉम द 2 टॉप क्लासेस. जे प्रश्न होते मुख्यतः ते वरच्या 2 वर्गांचेच जास्त होते किंवा 2 वर्गांकडूनच होते. आता वरचे 2 वर्ग जे आहेत त्यांच्याकडूनच होते. याच्यामागचं कारण काय दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोबॅबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वर आयदर टू टिमिड ऑर टू अनइन्फॉर्म टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन. याच्यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे की जे काही बाकी छोटे मुलं होते बहुतेक त्यांना काय होतं तर ते लहान असल्यामुळे ते खूप लाजाळू होते. टिमिड म्हणजे लाजाळू, किंवा मग प्रश्न मांडण्यासाठी पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांनी काही जास्त प्रश्न विचारले नाहीत. ठीक आहे. परंतु वरच्या 2 वर्गांकडून प्रश्न जास्त विचारले गेलीत. ठीक आहे.
The teacher had no briefing and were often caught out stammering in their indecision. ओके, शिक्षकांना कुठली पूर्वतयारीसाठी वेळ दिला नव्हता आणि ते अनेकदा त्यामुळे काय झाले तर संभ्रमामुळे अडखळत पकडले जात होते. म्हणजे त्यांना स्टॅमरिंग म्हणजे ते अडखळत होते उत्तर देण्याच्या वेळेस, कारण त्यांना जास्त वेळ मिळाला नव्हता प्रिपरेशनसाठी. बट हिअर अगेन, परंतु इथेही एक आश्चर्याचा धक्का मला कधी बसला बघा. आय रिसीव्ह बिग सरप्राईज. इथेही मला काय मिळाला तर एक आश्चर्याचा धक्का मिळाला. आता तो आश्चर्याचा धक्का काय बघा. द फ्रीली seemingly brainless Miss Euphemia Philippe proved to be the coolest and best informed of the three. ओके, म्हणजे नाजूक दिसणारी किंवा बुद्धिहीन वाटणारी जी मिस युफेमिया फिलिप्स आहे ही या तिघांमध्ये सर्वात शांत आणि सर्वात माहिती असलेली ठरली, कारण तिने जास्त प्रश्नांची उत्तरे दिली. ती वाटत होती कशी शांत आणि बुद्धिहीन वाटत होती, परंतु तिने जास्त उत्तरं दिलीत. She dealt with questions put to her with candor and authority and would often intervene skillfully to assist one of the others without causing embarrassment. ओके, तिला विचारलेल्या प्रश्नांना तिने प्रामाणिकपणे आणि अधिकार पूर्णपणे उत्तरे दिली आणि इतरांपैकी कोणाला मदत करण्यासाठी ती देखील तिने काय केलं तर कुशलतेने मध्ये पडत असे. कुठल्याही प्रकारची लाज तिला वाटत नव्हती किंवा मग एम्बॅरेसमेंट तिला वाटत नव्हतं की इतरांना मदत करत होती बाकी दोन शिक्षकांना सुद्धा उत्तर देण्यासाठी. त्या ज्या शिक्षिका आहेत त्या म्हणजे कोण तर मिस फिलिप या आहेत. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. वेस्टर्न जे आहे मिस्टर वेस्टर्न अगदी हास्यास्पद दिसत होते. ठीक आहे, स्वतः जसं चित्र तिने उभं केलं एक हास्यास्पद, कारण इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम्स अँड फर्मन्स adroit questioning, he found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. आता कशामुळे तो हास्यास्पद दिसत होता तर डेनहॅमची जी काही बेधडक टीका होती आणि फर्मनचा जे चतुर प्रश्नांचा भडीमारासमोर ते पूर्णपणे काय झाले होते तर निरुत्तर झाले होते, बावरून गेले होते. ठीक आहे, आणि अपमानित झाल्यामुळे ते काय करत होते तर धमकावणीच्या सुरात बोलू लागले होते, धमकी देण्याच्या भाषेत ते बोलू लागले होते. ठीक आहे, ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट द PT एक्झरसाइजेस. ओके, फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल ॲज हॅव्हिंग एनी डेफिनाईट फिजिकल ॲडव्हान्टेज. ओके, PTच्या व्यायामाचे ठोस असे शारीरिक फायदे असतात याचे ते प्रभावीपणे समर्थन करू शकले नाही, याला ते स्वतःसुद्धा काही अंशी जबाबदार होते. ओके, म्हणजे ते त्याचं समर्थन करू शकले नाही की बा PTची जी एक्झरसाईज ती खूप चांगली असते अशा प्रकारे. डेनहॅम वॉज अ ट्रेन बॉक्सर and insisted that such exercise were only advantageous if practiced daily and for more sustained periods. ओके, डेनहॅम कसा होता तर एक प्रशिक्षित असा बॉक्सर होता आणि दररोज आणि दीर्घ काळासाठी जर सराव केला तरच व्यायाम फायदेशीर ठरतो असं त्यांनी आग्रहाने सांगितलं. ठीक आहे, PT twice weekly for 20 minutes was a waste of time. आणि PTचा जो आठवड्यातून 2 तास फक्त 20 मिनिटासाठी तास होतो तो म्हणजे केवळ काय तर वेळ वाया घालण्यासारखंच आहे असं त्यांनी सांगितलं. ही असर्टेड तो असं त्यांनी ठसकावून सांगितलं. Once again, Miss Phillips took the rein and her stock promptly shot up the 100-fold. पुन्हा एकदा काय झालं तर मिस फिलिप यांनी काय केलं तर सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि त्याच्यामुळे त्यांचा जो आदर आहे तो आणखीन वाढला. ठीक आहे, she reminded the school that every subject including PT and games had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. ओके, आता त्यांनी काय सांगितलं बघा की PT असेल किंवा त्याचबरोबर क्रीडा म्हणजे स्पोर्ट याच्याबरोबर इतर सर्व विषयांचा काळजीपूर्वक विचार करूनच प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या दृष्टीने वेळापत्रक तयार गेलेले आहे याची त्यांनी काय केली तर सर्वांना आठवण करून दिली. म्हणजे सर्वच विषय महत्त्वाचे आहे हे त्यांनी इथे स्पष्ट केलं. द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटीज मस्ट बी कन्सिडर इन टर्म ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर अँड इट वूड बी बियॉन्ड एनीवन्स पॉवर्स टू प्लीज एव्हरीबडी. आता इथे खूप सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं बघा. शाळेजवळ ज्या मर्यादित सुविधा आहे त्यामध्ये अधिकाधिक लोकांच्या जास्तीत जास्त भल्याचा विचार करणं आवश्यक असतं आणि प्रत्येकाला खुश करणं कुणाच्याही क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे असं त्या इथे म्हणता येत. ठीक आहे,
Some of you, she concluded, fixing Denham with innocent eyes, are fortunate in your own fine physical development and do not really need the few meager helping of PT and games which this school can offer. Try to remember that there are other for whom our program is ideally suited. आता इथे खूप मार्मिक असं उत्तर देत आहेत की तुमच्यापैकी काही जण ओके त्यांच्याकडे उत्तम अशी शारीरिक आरोग्याची देणगी आहे, त्यामुळे शाळेकडून मिळणाऱ्या PT आणि खेळाच्या अल्प अशा मदतीची खरं तर गरज नाही. मात्र हे तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपला जो कार्यक्रम आहे, आपला जो प्रोग्राम आहे, तो योग्य आणि उपयुक्त ठरणारी अशी बरीच मुलं आहेत, त्यांना तो उपयुक्त आहे. ओके, असं इथे ज्या काही टीचर आहेत त्या तिथे काय करत आहेत तर एक्सप्लेन करत आहेत. ठीक आहे, आणि हा जो प्रोग्राम आहे तो सुटेड आहे, आयडियल सुटेड आहे, म्हणजे तो त्यांच्यासाठी खूप कसा आहे तर मदतीचा आहे असं ती इथे म्हणते. शिक्षक त्यांना उत्तर देत आहे. ठीक आहे, आता हे ऐकल्यानंतर इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉयज माइट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. आणि यानंतर ती काय म्हणते तर उलट तुमच्यापैकी काही मोठी मुले कदाचित याबाबतीत आपल्याला मदतही करू शकतील की जेणेकरून हे जे क्लास आहेत ते सुटेड किंवा मग फायदेशीर राहतील बाकीच्या मुलांना यासाठी. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दी शुगरी रिमार्क्स अँड रोज इन रिप्लाय. आता या गोड बोलण्यामुळे डेनहॅम मुळी शांत बसला नाही आणि उत्तर देण्यासाठी उभा राहिला. ठीक आहे, देन वाय डू वी हॅव टू डू PT. मग आम्हाला PT करायलाच का लागते असं तो म्हणतोय. वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट. ज्यांना गरज आहे अशा मुलांनाच का घेत नाहीत, त्याचीच PT का बरं घेत नाही. वाय द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग. आणि जे काही उरलेले आम्ही आहोत त्यांना फुटबॉलचा खेळ किंवा मग काहीतरी खेळू द्यावं असं तो म्हणतोय. ठीक आहे, स्टीड of doing a lot of draft things that's not good to us, this was a poser. ओके, म्हणजे याचा असं म्हणायचा उद्देश आहे की आम्हाला काय करून द्यायला पाहिजे तर बाकी गोष्टी खेळून द्यायला पाहिजे. ह्यासाठी वेगळा जो आहे मूर्ख गोष्टी करण्याऐवजी आम्हाला ज्याचा काहीच उपयोग नाही अशा गोष्टी करण्याऐवजी आम्हाला फुटबॉल किंवा मग काहीतरी खेळू द्यावं असं तो म्हणतोय. बट शी केम राईट बॅक ॲट हिम, हर बेबी ब्लू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट दिस क्रॉसिंग स्टेव्स. ओके, आता खरं तर हा पेचा टाकणारा प्रश्न होता, पण तो पेच सोडवण्याच्या आनंदात मिस फिलिपचे निळे डोळे चमकले आणि तिने त्याला प्रत्युत्तर दिलं. आता काय उत्तर देते ती बघा, कोणला? डेनहॅमला. लेट्स से इट इज ॲज मच ॲन एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी. डेनहॅम आपण आता समजूया की जितका शरीराचा व्यायाम आहे तितकाच मनाचाही आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मी टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हेअर. शाळेचं संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला इथून बाहेरच्या जगात गेल्यानंतर उपयोगी व्हावं अशा दृष्टीने तयार केलेलं आहे. ठीक आहे, अँड डुईंग वॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट इज पार्ट ऑफ द ट्रेनिंग. ठीक आहे, आता याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट आवडत नसूनही सांगितल्यामुळे करणं हाही काय तर एक प्रशिक्षणाचाच भाग आहे. ठीक आहे, आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन दॅट. आणि मला खात्री आहे की तुला काय झालं असेल तर यातला मुद्दा कळाला आहे असे मला खात्री आहे. ठीक आहे, दॅट स्टॉप्ड हिम. आणि त्यामुळे तो हे ऐकून तो थांबला. कोण? डेनहॅम. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड बट ही कुड डू नथिंग अबाउट इट. बिचारा डेनहॅमला कळालं होतं की त्याला चतुराईने मात देण्यात आली आहे, पण त्याबद्दल तो काही करू शकत नव्हता. ठीक आहे, अँड सॅट लुकिंग रादर रुईफुल. अंडरस्टँड. आणि तो काहीसा पश्चातापी चेहऱ्याने बसून राहिला. वाईल मिस फिलिप्स स्माईल ब्रॉडन. आणि जी मिस फिलिप्स आहे त्यांचे हसू काय झालं तर रुंद किंवा मग ब्रॉड झालं. कोणाचं हसणं तर मिस फिलिप यांचं. दिस फ्रीली इनोसंट लुकिंग पर्स हॅड गॉबल्ड हर कॅनरी विदाउट लिव्हिंग द टायनिएस्ट फिदर. ठीक आहे, या अडाणी निरागस दिसणाऱ्या मांजरीने स्वतःच्या केसालाही धक्का न लावू देता भक्ष्य कसं तर गट्टम करून टाकलं होतं असं लेखक इथे म्हणतोय. I began to understand how it was that so slight a creature could cope so effectively with her class. तेव्हा मला समजू लागलं की इतकी नाजूक दिसणारी व्यक्ती आपल्या वर्गाला इतक्या
परिणामकारकरित्या कशी हाताळू शकते. हे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर सून आफ्टर दिस ॲज द मॉर्निंग एंडेड, थोड्याच वेळात सकाळचा कार्यक्रम संपत आला तसा द हेड वेंट ऑन टू द स्टेज, मुख्याध्यापक रंगमंचावर आले. ठीक आहे, ते जे काही मंच आहे हेडवर स्टेजवर आले आणि क्लोज द प्रोसिडिंग्स, आणि काय केलं तर कार्यक्रमाचा समारोप केला. एक्सप्रेसिंग हिज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन अँड हिज डीप ॲप्रिशिएशन ऑफ देअर एफर्ट्स, त्यांनी सर्व मुलांबद्दल आपला अभिमान व्यक्त केला आणि त्यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. शेवटी दिला बघा E.R. ब्रेथवेट. इथे जो आपला चॅप्टर आहे टू सर्व विथ लव हा काय होतो आहे तर संपत आहे. आय होप तुम्हाला पूर्ण चॅप्टर चांगल्या प्रकारे समजलेला आहे. कोणाला काही शंका असतील, काही सजेशन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका. ठीक आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.